नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज. नमस्कार. हो, आजचा आपला विषय आहे स्वामी समर्थ. आपल्याकडे श्री स्वामी समर्थ एक चमत्कारी जीवन प्रवास या पुस्तकातले काही महत्त्वाचे उतारे आहेत. आणि यातून स्वामी समर्थ कोण होते, त्यांचं कार्य कसं होतं, त्यांचा संदेश काय होता, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. हे उतारे सांगतात की स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक खूप मोठं नाव, एक महत्त्वाचा अवतार मानले जातात. हो, दत्त संप्रदाय हा महाराष्ट्रातला एक प्रमुख आध्यात्मिक प्रवाह आहे. आणि त्यांचं मुख्य वास्तव्य होतं अक्कलकोटला. हे तर अनेकांना माहिती आहे. अगदी. अक्कलकोट आणि स्वामी समर्थ हे नातं खूप घट्ट आहे. या पुस्तकात असंही म्हटलंय की लोक त्यांना फक्त दत्तगुरू नाही, तर कधीकधी वटवृक्षाखाली बसलेले योगी म्हणून ओळखायचे. हो, आणि काही जण तर त्यांना थेट दत्तात्रयाचं रूप मानायचे. आणि विशेष म्हणजे त्यांचा दरबार, म्हणजे तिथे राजा किंवा रंक असा काही भेद नव्हता. नाही, अजिबात नाही. सर्वांसाठी तो खुला होता. आणि त्यांची ती प्रसिद्ध उक्ती आठवते ना, कशाला चिंता करता, स्वामी आहे ना. हो, हे वाक्य म्हणजे अनेकांसाठी खूप मोठा आधार आहे. या उतार्यांमध्ये पण या वाक्यामागच्या आश्वासकतेवर खूप भर दिलाय. या पुस्तकात स्वामींच्या अनेक चमत्कारी कथा आहेत, पण एका कथेवर जास्त भर आहे असं दिसतंय. कुठल्या कथेबद्दल म्हणताय? ती नामस्मरणाच्या बळावर एका भक्ताचं अपहरण झालेलं मूल कसं परत आलं याची. अच्छा, हो. ती कथा खरंच खूप विलक्षण आहे. केवळ श्रद्धेची ताकद दाखवते. म्हणजे खरंच केवळ नामस्मरणात इतकी शक्ती असू शकते. हो, आणि अशा अनेक घटना आहेत, जसं की स्पर्शाने अंध व्यक्तीला दृष्टी देणं. हो. किंवा अगदी असाध्य वाटणारे रोग बरे करणं. पण हे उतारे फक्त चमत्कारांवर नाही थांबत. अच्छा. त्यामागची स्वामींची करुणा आणि भक्तांना कठीण परिस्थितीतून मार्ग दाखवण्याची त्यांची पद्धत याकडे ते लक्ष वेधतात. म्हणजे चमत्कार हे एक साधन होतं, साध्य नाही. अगदी बरोबर. म्हणजे चमत्कारांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या शिकवणीचं मूळ सार समजून घेणं महत्वाचं आहे. तर या उतार्यांनुसार त्यांच्या शिकवणीचा गाभा काय होता, काय मुख्य संदेश होता? अगदी नेमका प्रश्न विचारलात. या पुस्तकात स्पष्ट म्हटलंय की स्वामींचा मुख्य संदेश खूप साधा पण अत्यंत गहन होता. काय? नामस्मरण करा, बाकी सर्व मी पाहीन. बस इतकं सोपं? सोपं वाटतं, पण यात भक्ती आणि श्रद्धेवर प्रचंड जोर आहे. उतारे सांगतात की ते नेहमी म्हणायचे, भक्तीमध्ये शंका नको. म्हणजे पूर्ण विश्वास हवा. हो, जराही किंतु परंतु नको. आणि मग कर्माबद्दल काय? कारण अनेकांना प्रश्न पडतो की सगळं स्वामीच पाहणार असतील तर मग आपण काहीच करायचं नाही का? बरोबर. हा प्रश्न अनेकांना पडतो. यावरही पुस्तकात छान सांगितलं आहे. स्वामी म्हणायचे, कर्म करा, पण त्याचं फळ मला सोपवा. अच्छा, म्हणजे कर्म टाळायचं नाहीये? नाही, अजिबात नाही. कर्म करायचंच आहे, पण फळाची चिंता, त्याची आसक्ती सोडायची आणि ती स्वामींवर सोपवायची. आणि याच शिकवणीतून उतारे सांगतात, भक्तांना जीवनातल्या चढ उतारांमध्ये धैर्य आणि ती अटूट श्रद्धा मिळायची. खरंय. एका व्यापाऱ्याचं उदाहरण पण आहे यात. त्याने कसं हे तत्व वापरून मोठ्या नुकसानीतून स्वतःला सावरलं. हे खूप महत्वाचं आहे. आजच्या काळात म्हणजे इतकी धावपळ, इतका तणाव, या जीवनात या शिकवणीचं महत्त्व काय वाटतं, यावर काही भाष्य आहे का उतारांमध्ये? हो, नक्कीच. आजच्या काळात तर अनेकांना शांती, मानसिक आधार आणि कुठेतरी एका मार्गदर्शनाची खूप गरज वाटते. बरोबर. आणि हे उतारे तेच अधोरेखित करतात की स्वामींनी सांगितलेला हा नामस्मरण, ध्यान, सेवा आणि निस्वार्थ भक्तीचा मार्ग हा फक्त आध्यात्मिक उन्नतीसाठी नाहीये, मग तर आपली रोजची जी धावपळ आहे त्यात मानसिक शांतता आणि स्थिरता मिळवण्यासाठी आजही तितकाच प्रभावी आहे. एक स्थिर आधार मिळतो लोकांना यातून. खरंय. तर आज आपण श्री स्वामी समर्थ एक चमत्कारी जीवन प्रवास यातील काही उतार्यांच्या आधारे स्वामी समर्थांचं अस्तित्व, त्यांच्या कार्यामागची दृष्टी पाहिली. हो, त्यांचे चमत्कार आणि विशेषतः श्रद्धा, नामस्मरण आणि कर्मफळ समर्पण यावर आपण बोललो. अगदी. आणि या चर्चेतून एक विचार पुढे येतोय, ज्यावर श्रोत्यांनी खरंच विचार करायला हवा असं मला वाटतं. कोणता विचार? हे जे तत्व आहे, कर्म करा पण त्याचे फळ स्वामींना अर्पण करा, हे फक्त भक्तिमार्गापुरतं मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या जीवनात कसं वापरता येईल. म्हणजे आपल्या चिंता, कामाचा ताण, अपेक्षांचं ओझं या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी एक व्यावहारिक साधन म्हणून याचा उपयोग कसा करता येईल, यावर विचार करणं खूप रोचक ठरेल. उत्तम मुद्दा. खरंच विचार करण्यासारखा आहे. आणि समारोप करताना स्वामींचा तोच आश्वासक संदेश पुन्हा आठवतो. कोणता? अवघा हा संसार, स्वामी समर्थ. अगदी.